असं पूर्ण लावलं या लाईनला असं पूर्ण लावलं आणि नंतर काय करणार, नंतर आपण असं उभं करणार, हे असं उभं करणार. नंतर तो जो मधला आहे ना, नाही तो मधला आहे ना, तो मधला वरती लावणार, तो मधला वरती लाव, ही जर गमच्या बाजूला असेल त्या बाजूला लाव. हां हां हे असं चिकटवलं की मग इथे आपण हे लावणार आणि ते लावणार. ठीक आहे, ठीक आहे, लागेल तो. हां आता हे बघ, हा एक सेट झाला ना, हा पहिला मुलीला नाही, हा एका मुलीला, हे दोन मुलींना एक आहे. हां हे बघ, हे दोन मुलींना आहे. तुम्ही जर या बेंचला धक्का लावला तो मागे लागेल, मागे बोला आगे एक जोडी, हा दुसरा मुली. माझ्याकडे काही चुकीमुळे एवढंच मटेरियल आहे. ठीक आहे. हां काही माझी चूक झाली त्याच्यामुळे एवढंच मटेरियल आहे. आपण आहे ना याच्यातूनच आता हे बनवणार आहे. हां ठीक आहे, याच्यातून पूर्ण बॉक्स तयार होणार नाही. आता फक्त तुम्ही आहे ना हे जेवढे बॉक्स तयार होतात ना तेवढे तुम्ही बघा. ठीक आहे, आपल्याला हे तयार झाले की रबर बँड सुद्धा लावायचं आहे. हां आपण रबर बँड पण माझ्याकडे भरपूर आहे. बरं, हा बॉक्स, हा ठोकळा बनवण्याआधी मी तुम्हाला एक मजा दाखवतो. हां सर, मॅडम पण एखादं बोलतो. मॅडम असते त्यांना मजा येईल. तो ठोकळा आहे ना, तो थोडा वेळ तुम्ही बाजूला तसाच राहू द्या. हा आता तसंच राहू द्या. आता फक्त तुम्ही थोडं लक्ष द्या इकडे. हा हे बघ, इकडे ही एक पट्टी आहे. ठीक आहे, आता या पट्टीवरती जर समजा मला हे लावायचं आहे तर कुठे लावणार सांग. लाव, लागलं. हे लावायचं आहे, कुठे लावणार. या, हे लावायचं आहे, कुठे लावणार. Wow.
झालं आता कोण ये बाहेर वर 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 वरून ये इकडून ये समजा तुम्ही काय करायचं हे आहे ना हे असं एक बाजूला लावून द्या. ठीक आहे हे आहे ना हे असं एक बाजूला लावून द्या. झालं सोपं झालं का आता हे तुम्ही असं लावू शकता हा झालं लागला का बरोबर हा थांबा ते लागला होता ना ते काय झालं परत निघालं का ठीक आहे हा आता हा आता बघा इकडे आता काय करणार सांग आमच्या कोणाला धोका आहे त्याच्यात बावली टावा हा झालं क्लॅप करा मग चला काय मजा वाटली बरं आता आपण इथून सुरुवात करतो ये इकडे इकडे हा इथून आपण आता सुरुवात करायची आपल्याला बघा इथे इथे हा पहिला तुकडा ठेवणार हा इथे हा दुसरा तुकडा ठेवणार याचे चारी बाजू टोकं बाहेर आलेले आहेत ना त्याचे हे दोन टोकं असतात म्हणजे दोन टोकं बाहेर आहेत याचे हा याचे चारी टोकं बाहेर आहेत आता याच्यासारखाच हा तुकडा आहे ना हा हा आपण याच्या पुढे ठेवू हा त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो हा जो तुकडा आहे तो याच्या पुढे ठेवू हा हा ठीक आहे नंतर त्याच्यावरती हा तुकडा ठेवू त्याच्यानंतर हा तुकडा ठेवू असा दोन तुकडा ठेवू गो हे जे बाहेरचं भाग आहे ना हा कोणता हा आणि हे दोन टोकं आहेत ना हे टोक हे टोक आणि त्याच्यानंतर ही आहे ना ही अशी लाईन करून लावायची कर सुरू कर हा तू इकडे बघ इकडे बघ हा पहिला तुकडा त्याच्यावर दोन बाजू आत आहे दोन बाजू बाहेर आहे हां त्याच्यानंतर याची चारी बाजू बाहेर आहे हां हे आपण इथे ठेवलं मग हा पहिला तुकडा आहे ना सेम तुकडा आपण इथे समोर ठेवला त्याच्यानंतर हा जो तुकडा आहे हा याच्या पुढे ठेवला कोणता हा हां तू बघतेस ना त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण हा तुकडा ठेवू आणि खालच्या बाजूला हा तुकडा मग आपण दोन तुमचा हा म्हणजे ओढून ठेवतो तेव्हा इथे बाहेरच्या बाजूला आहे ना हे इथे जाऊन लावायचं इथे लावायचं इथे लावणार इथे लावणार आणि हे मध्ये आहे ना एक अशी लाईन मारणार हे बाहेर आहे याला जाऊन लावायचं हे बाहेर आहे याला ही लाईन पूर्ण लाईन हे बाहेर आहे याला हां ठीक आहे तुला परत गरज नाही सांगायची हां आता पुढे
बस लावून बस. हा हे बघ आपण हे बघ या दोन बाजू आत आहे हा या दोन बाजू बाहेर आहे हे पहिलं झालं. त्याच्यानंतर हे हे चारी बाजू बाहेर आहे ठीक आहे. त्याच्यानंतर परत पहिल्यासारखा म्हणजे हा त्याच्यानंतर याच्यासारखा कोणता हा याच्यासारखा हा ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे लावणार इथे आणि हे लावणार इथे हा. आपण हे जे बाहेर आलेलं टोक आहे ना तुझा उघड आहे हा उघड आहे बाहेर आहे ना इथे लावणार. हे बाहेर आहे इथे लावणार हा. हे बाहेर आहे इथे लावणार हा. आणि ही जी लाईन आहे ना ही लाईन लावणार अशी लाईन तिथून वरून सुरू करायचं अशी लाईन मारायची. त्याच्यानंतर हे बाहेर आलेलं आहे इथे लावणार हा. हे बाहेर आहे इथे हे बाहेर आहे याला लावणार हे बाहेर इथे लावणार. हे आता याला गरज नाही लावायची हा ठीक आहे. समजलं तर सुरू हा. आता तू बघितलं ना ऐकलं की नाही. अच्छा बरं एक बाकी आहे ना हा पहिला हा. त्याच्यानंतर त्याच्यात दोन आत आलेल्या बाजू आहे या दोन बाहेर आलेल्या बाजू ठीक आहे. या चारी बाजू बाहेर आहे दिसल्या परत दिसलं दोघांचा. मग आपण याला जोडू. म्हणजे ही पहिली बाजू आहे ना ही सेम बाजू आपण याच्या पुढे अशी लावणार आहे हा. नंतर ही जी दुसरी आहे ना ती सेम बाजू आपण याच्या पुढे लावणार आहे. आणि ह्या उरलेल्या जे दोन आहेत जे सेम सेम आहेत त्या आपण अशा या ठिकाणी लावणार आहे हा. आणि आपण हा जो बाहेर आलेला भाग आहे याला गम लावणार आहे. इथे बाहेर आहे इथे लावणार इथे बाहेर आहे इथे लावणार इथे आहे ना बाहेर इथे बाहेर आहे इथे लावणार. आणि मध्ये जे आहे ना मध्ये अशी लाईन त्याच्याने अशी ओढायची लाईन चिकटच पाहिजे. आता ये पहिल्याकडे ये इकडे थांब जरा खाली ठेव पहिलं जातं हां खाली ठेव. याला कुठे गम लावलं याला काय गम लावलंच नाही हा. तुम्ही या वस्तूला गम लावता की डेस्कला लावता गम. याला लावलाच नाही हा. आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्या इथं हा गम लावायचा आहे हा इथे लावणार हा इथे लावणार इथे लावायचं हा. ही जी आहे ना ही अशी लाईन ठेवायची ठीक आहे. इथे लावणार हा हे इथे लावणार ही लाईन पूर्ण हा. तुम्हाला बरोबर. आता तुम्हाला समजलं कसं लावायचं हा. इकडे तिकडे बघू नका. ज्यावेळी महत्वाचं काही असेल ना त्यावेळी तुम्ही समोर लक्ष द्या. आता हे सगळं लावून झालं की आपण काय करणार हे जे आहे ना ही बाजू असेल हे उचललं हे करून उचलायचं आणि त्याला असं दाबून हे खूप सारं जास्त गरजेचं नाही तिकडे
लावलं त्याच्यामुळे ते थोडं गोंधळ झालं गॅस जास्त चिकटली. आता मी कसं ते गम लावलं दिसलं ना. आता आपण हे याला लावणार आहे. ठीक आहे. आता हे 4 तुकडे झाले ना की आपण काय करणार, असं एवढं उचलणार हां आणि तो तुकडा उचलून याच्यामध्ये ठेवणार. ठेव. गम कुठे आहे? गम कुठे आहे? गम हां दाबला. हां आता आपण याला काय करणार, असं उचलून असं करणार उलट. हां हां गम बरोबर आहे. मॅडम बरोबर आहे का? झालं बरोबर. हा आता 3 रबर लावायचे तिच्याकडे. हा तिच्याकडे 3 रबर लावायचे. हा अजून एक असं. हा हे बघ झालं. आणि सुंदर. आणि हे थोडंसं हाताने असं दाबून बघायचं सगळ्या बाजूला. गॅप राहिला असेल तर गॅप राहिला असेल तर तो बंद. हा असं सगळं बरोबर झालं. व्हेरी गुड. अतिशय छान. अजून एक रबर लावायचा. 3 रबर तरी लावायचं. 3 रबर म्हणजे साईडच्या साईड बाजू एकदम परफेक्ट होतो. अजून एक रबर लावायचं. असं दाबून बघायचं. कुठे गॅप असला ना तर तो फिट होतो. हां अजून एक रबर लावायचं. हां सेक्शन अजून एक. रबर भरपूर आहेत माहिती काय. तुम्हाला पाहिजे त्याच्यातून काढा. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. हाताने पाहिजे तर काम करा. मुलींनी फार छान प्रकारे केलं. आणि जिथे काही अडचण आहे ना तिथे थोडंसं पुश करायचं आहे. या मुली ना आमच्या लोकांना याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे अकॅडमिक पेक्षा. आता तुम्ही माझं जे काही साहित्य जर बघितलं ना ते बनवायला या मुलांना ऐका ना, आता हा व्हिडिओ पण एडिट करणार मॅडम पण व्हिडिओ असं म्हणजे त्यांना नाही मला मागायचे सांगितलं मी आहे ना कसं फेसबुक वरती 10,000 रुपये बसल्या जागेवरून पाठवून दिले होते. मी काही कोणाकडे मागत नसतो. साहित्य आहे ना शेकडो जागी मी मोफत वाटलेले आहे. कुणाला काय अडचण आहे? कुणाला काय अडचण आहे? जमलं सगळ्यांना? सगळ्यांचं झालं का आम्हाला असं वरती दाखवा म्हणजे आपण एक फोटो. बरं मॅडम अजून तुमच्याकडे एक काम आहे. त्याच्यामध्ये हां सर बोला ना. हां सर त्याच्यामध्ये 70 फोटो आहेत. आणि ते प्रत्येक गटाचे फोटो गटाचे म्हणजे फुलांचा एक ठोका, प्राण्यांचा एक ठोका, वाहन, भाजी असं एक. आता समजा या मुलीला जे आवडीचं आहे ते 6 चित्र फुलं द्यायचे. हां एखाद्या मुलीला फळं पाहिजे, भाजी पाहिजे, वाहन पाहिजे ते याच्यामधून देऊन टाकायचे. ठीक आहे. आणि हे साधारण 1-2 तासात की ते 6 चित्र मुली त्या
म्हणजे सोमवारी त्यांच्याकडे शिकवून सोमवारी खराब करते. नाही नाही सोमवारी होणार ते. हां आज तर हे माहिती आहे. आणि याचं प्रिंटआउट बघा कसं आहे. एक नंबर आहे. बघा ना प्रिंटआउट बाकीचं पण बघा एकदम परफेक्ट आहे. डिजिटल आहे सगळं. एक नंबर. मॅडम सांगायचं मला आता मुलगा काय झालं किती विचार संपली. होती कोण म्हणे झाले सगळे जेवायचे मात्र ते म्हणे कोणत्या तरी माणसाने सांगायचं ना सगळी आपलं जर विचार तुझं बाकी आहे का थांब मी तुला दाखवतो थोडा वेळ थांब बरं आता कोणी दिला आपण दिला याला लावून आपण दोन बाजूला लावून घेतो दोन बाजू आपण असं लावून घेतो ठीक आहे हे तीन बाजू झाल्या थांब तू हे बघा मी काय करतो यापूर्वी इकडे यांना माहित नाही ना बस फक्त जे बाहेर आलेलं बागायत त्यालाच लावायचं हा आणि ठेव त्याच्यावरती सर त्यांनी ना एक वरती लावलं तरी आता ही चार उचलणार आणि अशी उचलणार. ठीक आहे झालं आता हे दोन वरती ठेवा त्यांचं झाले ना त्यांनी हे तुमच्याकडे बरोबर बसतो असं लावून बघायचं हां सुद्धा झालं हां आता तुझं एकदम बरोबर हां ठीक आहे आता तुझं बाकी आहे आता आपण कसं सुरुवात करूया सुरुवात हां मराठी बोला रे तुम्ही रे कधीतरी मराठी बोला रे त्यांना मी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली बघा बोलताना तुमच्या मुलं
इतके व्यवस्थित ना हे 5वीची मुलं आता पाहिजे बरोबर ना? रोज आता इंग्लिशमध्ये विचारतात मला काल विचारलं प्रत्येक मुलाने ते पाचवी सोनाली सुद्धा मला मी फोटो टॉयलेट विचारायला लागले वॉशरूम विचारायला लागले तुम्ही तर मोठा वर्ग आहे हां 26 नाही बरोबर ना? हा. आता लागलं ठीक आहे आता कसं करायचं? सवय लावली नाही काम कोणत्या बाजूला आहे ती बाजू जेव्हा येते बघायची येतात ना पहिली आता माझी झाली? बाहेर आलेल्या बाजूला तुम्ही एक्सपोजर द्या येणारच हां तर वेळ लागेल एवढंच व्हेरी नाईस चलो बरं आता सगळ्यांनी ना हा एक भोपळा हातात घेऊन आपण फोटो काढणार आहोत हो झालं आता हे असं बरोबर झालं हां बघ दाबून असं दाबून बघ दाबलं हां असं दाबून बघ अजून बरोबर आहे हां आता रबर बँड लाव हां एकदम बरोबर चिकटवून टाका घ्यायचंच आहे ना बोला हो या सर हां 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 नाही करतो मॅडमकडे या इकडं 5 जणी तिकडे थांबा 5 जणी इकडे थांबा चला या सरांच्या सरांमध्ये सरांच्या बाजूला सर मध्ये उभे राहा ये ग. हे तिकडे नाही ना अंधार आहे गमला कॅप लावली का सगळ्यांनी ठीक आहे चला असं बरोबर हे अंधार आहे फ्लॅश इकडे उघडू का? नाही मी उघडते. नाही थांबा मी जातो थांबा तुम्ही नका येऊ. ये काय झालं जेवढे आहेत तेवढे आता नाही ही खिडकी उघडतो शेवटी किती तुम्ही ना आपल्याला कमीच पडणार आहे जेवढे आले तेवढे हा ठीक आहे तो दरवाजा लावा हां आता एकदम क्लिअर येते या इकडे या चला चला उभे राहा पटकन दाखवा तो ठोकळा दाखवा दोन मिनटं मी पण येतो तिथं नाही याच्यात घेतो ये पटकन सर हे बंद करतो आता हो बंद कर